नगरसेवक तथा भाजपाचे एकनिष्ठ शिलेदार माननीय राजेंद्र आवटे, समाजसेवक संजय आवटे व भाजपा युवा मोर्चाचे भुसावळ शहर अध्यक्ष माननीय गौरव आवटे परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार। काल आम्ही काल राष्ट्रवादी पार्टीने जे काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला कळालं, नगराध्यक्षांनी असं तिथे सांगितलं त्याच्यामध्ये की तुम्ही मला वारंवार टार्गेट करत आहात, दोषी देत आहात, मला जर असा त्रास दिला, माझ्या नावाने सांगितण्यात येत आहे की पाणी बंद करणार आहे व असं कधी मला त्रास देण्यात आला विरोधकांनी तर मी सरळ केसेस नोंदणी करणार आहे। यामध्ये तुम्ही सर्व पत्रकार पण होते। जेव्हा आम्ही सीओ साहेबांकडे गेले, जे संतोषी माता आठवडे बाजारमध्ये जे पाणी टाकीचं काम चालू होतं, तर त्यामध्ये आम्ही तेव्हा सांगितलेलं होतं ते 3 महिन्याआधी हे काम चालू होतं आणि नंतर अधिकार 3 महिन्याच्या आधी ज्या दिवशी हे होतं आपले इलेक्शनच्या आधी ते काम चालू होतं आणि नंतर इलेक्शन झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदारास ते काम करण्यास बंद पाडलं। ते काम इथे त्यांनी थांबवलं काम। तो जॉब आम्ही सर्व आमचे गटनेते व नगरसेवक तिथे सीओ साहेबांना विचारणी केलं। त्यावेळेस आम्ही सीओ साहेबांनी सांगितलं, अधिकाऱ्यांचं सांगितलं, काय कोणी तुम्हाला सांगितलं, आम्ही अधिकाऱ्यांना जॉब विचारला गेलो होतो तिथे। त्यावेळेस आम्ही नगर अध्यक्षाचा कोणीच उल्लेख केला नाही, हे तुम्ही स्वतः तिथे होते, तर त्यांना ते चुकीचं सांगण्यात येत आहे। आणि आम्ही नेहमी वेळोवेळी जे विकासाच्या बाबतीत जिथेही भुसावळ शहरामध्ये खोळंबा जिथे येईल तिथे आम्ही सर्व नगरसेवक त्या अधिकाऱ्यांना जॉब नक्की विचारणार आहे। सर्व पत्रकारांना मी एकच सांगू इच्छितो की त्यांच्या म्हणण्यानुसार जी आम्ही सीओ आपले मुख्याधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांना आम्ही घेराव घालणं किंवा मग विनंती करणं याचा अर्थ दबाव टाकणे हा नसतो। आणि त्यावेळेस पत्रकार तिथे हजर होते। पाण्याच्या टाकीचा जो विषय होता, पाण्याची टाकी जी होती ती आपली जी उच्चस्तरीय कमिटी असते किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांचे जे सर्व कायद्यानुसार व मोजमापानुसार जिथे टाकी होणे अपेक्षित आहे तिथे जी टाकी त्यांनी NOC दिल्यानंतर किंवा आपण वर्क ऑर्डर म्हणू शकतो ते दिल्यानंतरच ते तयार झालेली आहे आणि कोणाचाही त्याच्यात कोणताही हेतू किंवा स्वार्थ नव्हता, कारण ते प्रशासकीय काम आहे। आणि निश्चितच 3 महिन्यापासून हे काम चालू झालेलं होतं आणि अचानक जर हे काम बंद पडत असेल तर साहजिकच एक नगरसेवक म्हणून आम्ही सर्व एकत्र जाऊन सीओ साहेबांना फक्त एक प्रश्न विचारला की काम बंद का करण्यात आलं। त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता आणि कर्मचाऱ्यांनाही काल पत्रकार परिषदेचा जो विषय झाला किंवा याच्यानंतरही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला किंवा मुख्याधिकाऱ्यांना त्रास देण्याकरता आम्ही कारवाई करू, पण तसं काहीच नाही आहे। फक्त नागरिकांना दाखवायचा प्रयत्न होतो आहे किंवा आम्ही विरोधी पक्षाकडनं कर्मचाऱ्यांना दबाव टाकण्यात येतो, त्रास देण्यात येतो, असं काही नाही आहे। भुसावळ शहरामध्ये कोणत्याही चांगल्या कामाला आधी आमच्या गटनेते असतील, सर्व नगरसेवक असतील, आम्ही यापूर्वी सांगितलं होतं की चांगल्या कामाला सर्वांचा पाठिंबा असणारच आहे, परंतु एखाद्या कामामुळे जर नागरिकांना त्रास होत असेल किंवा काम थांबत असेल तर निश्चितच त्याच्यासाठी पाठपुरावा करून आम्ही मुख्याधिकारी असो, कलेक्टर साहेब असो, शासकीय अधिकाऱ्यांजवळ आम्ही निश्चितच जाब विचारण्यासाठी जाणार आहोत। परंतु हे त्यांचं जे म्हणणं आहे की दबाव टाकतात आणि त्याच्यामुळे आम्ही गुन्हा नोंद करू किंवा केस करू, हे निश्चितच खोटं आहे। नमस्कार, सर्व पत्रकार बंधूंचं मी सर्वप्रथम आभार मानतो की आम्ही आपणास बोलवलं आणि आपण इथं हजर झाला आहात। भुसावळ शहरातील पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये गेल्या 2-3 दिवसापूर्वी आम्ही आंदोलन केलेलं होतं। मुख्याधिकाऱ्यांना आम्ही घेराव घातलेला होता। घराबद्दल म्हणजे पाणी प्रश्न या शहराचा कळीचा प्रश्न आहे। संपूर्ण शहर हे पाण्यासाठी
सत्ताधाऱ्यांना बोलत आहे, प्रत्येक नगरसेवकांना बोलत आहे आणि त्याबद्दल जनतेचा रोष आहे. अशा वेळेला अमृत योजना जी महत्त्वाकांक्षी योजना आम्ही या शहरामध्ये आणलेली आहे ती पूर्ण व्हावी म्हणून आम्ही फेज 1 सुरू करून त्यातील 80-85% कामं पूर्ण केलेली होती आणि फेज 2 मध्ये जलशुद्धीकरण केंद्र असो, जॅकवेल असो की शेवटची जी पाण्याची टाकी आहे ती असो, ती आम्ही गेल्या 3 महिन्यापासून सतत सुरू ठेवलेली होती. काही पत्रकार बंधूंची चुकीची बातमी टाकली की 3 महिन्यापासून काम बंद आहे, परंतु तसं नव्हतं. 3 महिन्यापासून जे काम सुरू होतं ते अचानकपणे या 2-3 दिवसानंतर बंद पाडण्यात आलं आणि त्याचा जाब आम्ही मुख्याधिकाऱ्यांना विचारलेला आहे. मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारणं याचा अर्थ असा होत नाही की आम्ही अडथळे आणतो आणि जर त्याचा असा अर्थ जर कोणी काढत असेल तर ते त्यांचे विचार त्यांना लखलाभ. आम्ही अशा विचारांना भीक घालत नाही किंवा त्यांच्या कोणत्या धमक्यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही. आणि अशा जनतेच्या कामासाठी जर कोणी खोटे नाटे 100दा आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्ही आमचं जे व्रत घेतलेलं आहे जनसेवेचं किंवा जनतेच्या विकासाच्या कामात अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला. आमच्यावर 100दा केसेस झाल्या तरी चालतील, परंतु जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कोणत्याही मार्गे आम्ही आमचं आंदोलन करू शकतो. नगराध्यक्षांनी किंवा कोणी आम्हाला अशा धमके देण्याचं काही काम नाही आहे. त्यांनी जनतेचं हित कशात आहे ते बघावं. खरं तर जे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांना जेवढं सांगितलेलं होतं फक्त तेवढंच ते बोलले, त्याच्या व्यतिरिक्त ते काही बोलले नाहीत. माझी अशी इच्छा आहे की त्यांना भुसावळकर जनतेने निवडून दिलेलं आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो. एक महिला म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु त्यांनी त्यांचे स्वतःचे निर्णय घ्यावे. कोणतरी काहीतरी सांगेल त्या पद्धतीनं ते बोलतील, अशा पद्धतीनं त्यांनी वागू नये. त्यानंतर ज्या अदृश्य शक्तीचा वारंवार उल्लेख होतोय, भुसावळकर काही नादान दूध थोडी नाही, त्यांना संपूर्ण भुसावळ शहराला माहिती आहे की कोण कशा प्रकारचं नियंत्रण ठेवतंय. आता नगरसेवकांना चांगलं शिकवलं तर त्यात म्हणतं की अनपढ माणसाला, एक अनपढ माणूस शिकलेल्या माणसाला, 7वी नापास माणूस या शहराला वेठीस धरतोय आणि दुसऱ्या शिकलेल्या लोकांना अनपढ बनतोय. तर ह्या गोष्टीचंही थोडं भान ठेवलं पाहिजे. भुसावळमध्ये काही लोकांची भावना अशी झालेली आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे. तर हे जी पद्धत आहे ही चुकीची आहे. भुसावळकरांना पाणी मिळणं हे अपेक्षित आहे आणि भुसावळकरांना पाणी मिळण्यासाठीच आम्ही ते आंदोलन केलेलं आहे. आणि जी पाण्याच्या टाकीचं जागा बदलायच्या संदर्भामध्ये विचार होतोय तर ती जागा अगोदर ती संतोषी माताच्या समोर होती, परंतु TMCने किंवा सर्वांनी निर्णय घेऊन ती जागा कमी पडत होती. त्याच्यामुळे संतोषी माता मंदिराला सुद्धा, एवढं जुनं पुरातन मंदिर आहे, त्याला सुद्धा व्यत्यय येणार होता. म्हणून नगरपालिकेनेच त्यांच्या स्तरावर तो निर्णय घेऊन ती जागा बदलवलेली आहे. 1998 पासून तर 2016 मधला 2.5 वर्षाचा कार्यकर्ते गेली तर ह्या नगरपालिकेत कोणाची सत्ता होती आणि कोणी कोणते प्रश्न मार्गी लावले. 16 पासून ते 21 पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. भारतीय जनता पार्टीने अमृत योजना आणली. या अगोदर या शहराची पाणी पुरवठा योजना 1957 सालची आहे. आतापर्यंत पाण्याच्या संदर्भात कोणत्या सत्तेने निर्णय घेतलेला नव्हता. नगराध्यक्ष होते की 14 वर्षापासून तुम्ही काय केलं. आमची 5 वर्षाची सत्ता होती, आम्ही 5 वर्षात काय काय केलं त्याचं उत्तर देऊ शकतो. परंतु त्याच्या मागे 1998 पासून तर 2016 पर्यंत, 2006 ते 2009चा 2.5 वर्षाचा कारकीर्द जर काढली तर कोणाची सत्ता होती त्यांना तुम्ही अगोदर जाब विचारा. आम्ही मुख्याधिकाऱ्यांशी किंवा आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही त्यांना त्या दिवशी दिलासा देण्यासाठीच गेलेलो आहे. अनेक अधिकारी, अनेक कर्मचारी खाजगीत बोलत आहेत की ते घाबरलेले आहेत, त्यांना असे आहेत तसं आहेत. आणि या नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर जनतेची कामं होणं हे अपेक्षित आहे. आम्हाला कुठल्याही स्टंटबाजीची गरज नाही, कारण स्टंटबाजी करायची आम्हाला गरज नाही. कोणी स्टंटबाज म्हणणार असतील त्यांचे विदुषी चाळे या शहराने वाहिलेले आहे. त्यामुळे आम्हाला स्टंटबाजी करण्याची गरज नाही आहे. आम्हाला जनतेने कौल दिलेला आहे. आमचे 27 नगर प्लस आमचे महायुती आणि आमच्या अपक्ष नगरसेवकडून आमचा 32 जणांचा गट ह्या भुसावळ नगरपालिकेत नगरसेवकांचा जनतेने निवडून दिलेला असल्यामुळे आम्हाला जनतेची कामं करण्याचा आमचा मानस आहे, हक्क आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने करणार. परंतु त्याला जर कोणी अशी धमकी देत असेल की मी केस करेल, मी हे करेल, ते करेल, तर अशा केसला आम्ही घाबरत नाही. आम्ही 100दा आंदोलन करू. तुमच्यात हिंमत असेल तुम्ही 100दा आमच्या विरोधात
तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये केसेस नोंदवू शकता. आम्ही अशा धमक्यांना भीक घालणारे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे अनेक ह्या शहरामध्ये काही जण म्हटले की ह्या शहरामध्ये मर्डर झाले, हे झाले, ते झाले. ह्या सगळ्या शहरामध्ये जे हत्याकांड घडले असेल त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आमचे मोहन पैलवान असोत, आमचे संतोष बारशे असोत किंवा आमचे रवींद्रजी खरात असोत, हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आहे. याच्या पाठीमागे कोण कोण गुन्हेगार होते, कोणाकोणाची नावे कशा कशात आली हे सांगण्यासाठी आम्हाला यातला आजची वेळ नाही. सर्वांना माहिती आहे याच्या पाठीमागे अदृश्य शक्ती कोणती होती. त्यामुळे अशा मागच्या खोलवरच्या गोष्टी कुठे काढू नका. ह्या संपूर्ण शहर जे सुज्ञ आहे, त्यांना कोण दादागिरी करतं, कोण नियंत्रण ठेवतं, कोण चांगलं वागतं किंवा कोणाच्या मनामध्ये काय आहे हे संपूर्णपणे माहिती आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांनी त्यांच्या घरी बोलवलं ते मी समजू शकतो. परंतु जर राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये अकाउंट विभागाचा कार्यकर्ता, अकाउंट विभागाचा कर्मचारी जर सगळे चेकबुक आणि सगळी माहिती जर घेऊन जात असेल तर हे सरळ सरळ दबाव आहे. हा आम्ही दबाव आणत नाही आहे. आम्हाला कुठल्या दबावाची गरज नाही आहे. कारण सर्व कर्मचारी हे नियमितपणे चांगलं काम करत आहेत, अधिकारी चांगलं काम करत आहेत. परंतु असं कुठेतरी त्या गोष्टीला वेगळं वळण लावण्याचा आणि जातीपातीचा उल्लेख करून या शहराचं जातीय सलोखा खराब करणं किंवा वातावरण गढूळ करणं हे काही योग्य नाही आहे. आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटीला गेले तेव्हा सांगितलं होतं की जर नगराध्यक्ष असते तर आम्ही नगराध्यक्षांची भेट घेतली असती. कारण निवडणुकीपूर्वी राजकारण, निवडणुकीनंतर आम्हाला कुठल्या प्रकारचं राजकारण करण्याची गरज नाही. जनतेने त्यांना संधी दिलेली आहे. त्यांनी त्या संधीचं सोनं करावं. त्यांच्याजवळ जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात त्यांनी त्यांचं काम करावं आणि या शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम त्यांनी करावं. एवढंच आम्ही ते सांगायची आमची इच्छा होती. कारण उगीच आज ते पत्रकार बोलतील, मग आम्ही पत्रकार परिषद देतील, बोलतील, मग आम्ही उद्या घेऊ, हे काही योग्य नाही आहे. शहराला हे अपेक्षित नाही आहे. शहराला सर्वांनी चांगल्या पद्धतीने राहून या शहराचा विकास करावा असं जनतेचं म्हणणं आहे. आणि आमचं तेच म्हणणं आहे. नगराध्यक्ष म्हणून एक महिला नगराध्यक्ष तिथं बसली त्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते कुठल्या जातीपातीच्या आम्हाला त्याबद्दल काही आजपर्यंत आम्ही कधी उल्लेख केलेला नाही किंवा करणारही नाही. परंतु त्यांनी अशा प्रकारच्या धमक्या देणं आणि कोणीतरी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवणं हे काही योग्य नाही आहे. आणि कोणाला अनपढ म्हणणं, कोणाला बुड्डी के बाल म्हणणं, हे कोणाच्या व्यंगावर जर तुम्ही अशा प्रकारे बोलत असाल तर ही तुमची मानसिकता दर्शवते की तुम्हाला कोणाबद्दल कसं बोलता येईल. हे तुमची मानसिकता आहे. आम्ही मानसिकता सोडून बोलणार नाही. कारण आमचं प्रथम कर्तव्य ही जनता आहे आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला जे जे काही चांगलं करता येईल, जे जे आंदोलन करायचं असेल ते आम्ही निश्चितपणे करू. आम्ही चांगल्या दादागिरीवाल्यांना आम्ही घरी बसवलेलं आहे. त्यामुळे दादागिरी करायची गरज आम्हाला नाही. जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचे दबावतंत्र किंवा दादागिरी करण्याची आम्हाला गरज नाही आहे. फक्त आमचं असंच म्हणणं होतं की ह्या शहरासाठी कॉम्प्लेक्स गरजेचे असतील, परंतु त्याच्या अगोदर पाणी गरजेचं आहे. ह्या भुसाळकरांना पहिले पोटभर पाणी मिळायला पाहिजे. गेल्या 7-8 वर्षापासून अमृत योजना सुरू आहे. अनंत अडचणी आल्या, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यात अनेक अडचणी आल्या. परंतु अडचणी समजून न घेता काहीतरी बोलायचं, ग्रॅव्हिटी काहीतरी सांगायचं. ज्यांना ग्रॅव्हिटीचा अर्थच कळत नाही ते ग्रॅव्हिटी सांगतायत. जे पाण्याचं आपण अगोदर अमृत योजनेमध्ये बंधाऱ्याचं काम सुरू केलेलं होतं तिथं सगळ्या प्रकारचं माती परीक्षण सुद्धा झालेलं होतं. तिथं कुठल्या प्रकारचा बंधारा टिकला नसता. दुसरं, शेळगाव बॅरेजच्या बॅकवॉटरमुळे तो बंधारा पाण्यात जाणार होता. आज रोजी त्या बंधारा बांधण्याचं काही स्वारस्य नव्हतं. म्हणून त्या दृष्टिकोनातनं PMCने जो निर्णय घेतला त्या हिशोबाने आपण जोगलकडा भानकडा इथं जलशुद्धीकरण केंद्र आणि जॅकवेलचं काम सुरू केलेलं आहे. आपलं चक्र विद्युत स्तरावर काम सुरू आहे. परंतु केवळ ना केवळ मागचं कामं कसे तरी थांबवावे श्रेयवादासाठी हे सगळी लढाई सुरू आहे. अशा श्रेयवादाला आम्ही खतपाणी घालणार नाही. ह्या शहराला कोणीही काम करा, कोणी ठेकेदार व्हा, कोणीही मक्तेदार व्हा, आम्हाला त्याच्याशी काही घेणदेणं नाही. जे चांगलं काम होतं ते त्याला चांगल्याला चांगलं म्हणण्याची धारणा ठेवा. जे अयोग्य मी आम्ही असं म्हणणार नाही की कोणी चुकीचे कामं करत असतील तर त्याला तुम्ही चांगलं म्हणा. जे चुकीचं कामं करत असतील निश्चितपणे नगराध्यक्षांना तो अधिकार आहे, त्यांनी त्यांचा अधिकार वापरावा. परंतु केवळ काहीतरी चांगलं होत असताना, कोणतरी चांगलं सौजन्यानं वागत असताना त्या गोष्टीला वेगळं वळण द्यायचं आणि राजकीय वातावरण गढूळ करायचं हे काही योग्य नाही.
भाऊ त्यांनी असा एक आरोप ठेवला की ती जी टाकी होती त्याची जागा लाटण्याचं काम होतं असं ते म्हणाले. हे बघा, लाटण्याचं काम असतं तर 2016 पासून तर 21 पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, तिथं कोणीतरी कार्यकर्ता अशा प्रकारचं काहीतरी करू शकला असता. परंतु 2016 ते 2021 पर्यंत असे कोणते कृत्य झाले नाही. त्यानंतर प्रशासक राज होतं तेव्हा काही झालेलं नाही. आणि आता त्यांच्या काळामध्ये कोण हडप करणार होती जमीन आणि कोण कशी जमीन हडप करू शकतो. ज्यांनी असे आरोप लावले त्यांना त्याच्याबद्दल विचारलं पाहिजे होतं की केवळ हडप करता असं म्हणताय, कशी हडप करताय, कोण करताय, जगजर नाव सांगितलं पाहिजे, जगजर सर्व विषय बोलला पाहिजे. असं मोकममध्ये तर कोणी सांगू शकतं की उद्या मी रेल्वे स्टेशन हडप करणार आहे असं जर म्हटलं तर चालणार नाही का? असं होत नाही. मी प्रभाग क्रमांक 1चा नगरसेवक आहे. काल मी ऐकलं की शांतीनगर आणि टापीनगरला 3 दिवसावर पाणी पुरवठा होतो आहे. तर त्यांनी ते जनतेसमोरून कबूल करावं की त्यांनी या मागच्या आठवड्यात त्यांनी पाणी केव्हा दिलेलं आहे. हे त्यांनी निश्चितच खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. ते खोटं बोलत आहे, त्यामुळे जनतेने यांच्यावर विश्वास ठेवू नये. आजही 10व्या दिवशी पाणी येत आहे, त्यामुळे ते खोटं बोलत आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काम 3 महिन्यापासून सुरू होतं आणि 4 दिवसात आधी बंद झालं होतं. ते का बंद झालं आणि ते का बंद करण्यात आलं हे विचारण्यासाठी आम्ही सर्वजण गेले होते. तिथे कोणत्याच प्रकारचा दबाव तंत्र असा काहीच भाग नव्हता. मान्य मुख्य अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या स्टॉपने ते काम का बंद केलं हे विचारण्यासाठी गेलो होतो. हे विचारण्यासाठी जर सन्मान्य नगराध्यक्ष सुद्धा गेले असते तर आम्ही 28 नगरसेवक त्याच्या सोबत गेले असते, कारण की हा जनतेच्या हिताचं काम होतं सर्वात आधी. त्यानंतर अमृत योजना ही लेट का झाली याचं सर्वात मोठं कारण आहे कोरोनाच्या 2 वर्ष पूर्ण काम बंद राहिलं. त्यानंतर ती जी व्हॅल्यू होती कोरोना काळात जे पहिले टेंडर झालं होतं त्याची व्हॅल्यू आणि ह्या व्हॅल्यूमध्ये फार मोठा फरक पडला. जे पायपिंगचे रेट, जे रेट, सर्व बांधकाम रेट हे सर्व डबल झाले. त्यामुळे त्या टायमाला 60% काम झालं. त्यानंतर परत रिटेंडर झालं. काही जेव्हा मोजमाप झालं होतं त्यावेळी शहर एवढं वाढलं नव्हतं. त्यानंतर शहर वाढलं, त्यात नवीन पाईपलाईन टाकणं ते विसरलं ते पहिल्या योजनेमध्ये. नंतर परत आम्ही त्या मोजमाप करून ज्या गल्ल्या सुटल्या त्या ज्या बोडी सुटल्या त्या इंजिनियर लोकांकडे मोजून ते नवीन आम्ही प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव मंजुरीला गेला. त्यामुळे ते लेट झालं सर्वात आणि त्याची व्हॅल्यू त्यामुळे वाढली, कारण की प्रत्येक गोष्टीचा व्हॅल्यू रेट वाढल्यामुळे त्याची व्हॅल्यू डबल झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्या ज्या ठिकाणी नगराध्यक्ष ताईंना वाटेल की आमची आवश्यकता 28 लोकांची, आम्ही त्या त्या ठिकाणी नक्की येऊ, कारण की शहराच्या हितामध्ये आम्ही कधीच मागे हटणार नाहीये. आणि आमचा विरोध त्यावेळी कोणाशी सत्तेशी होताच नाही. आमचा विरोध काम का थांबवलं ते सुरू होतं, ते काम बंद होतं नाही. काम बंद होण्यासाठी फक्त 4च दिवस चालत आहे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विरोधाचा काही विषयच नाही. शहराच्या विकासासाठी आम्ही 28 सोबत आहे. त्यांनी कधी बी आजमावं, त्यांनी एक फोन करावा आम्हाला, आम्ही सोबत येऊ त्यांच्यासाठी. जिथे त्यांना काम लागेल, जिथे त्यांना सह्या लागतील त्या कामासाठी आम्ही पहिले सांगतोय आणि आज पण सांगतोय की विरोध नाही. कामासाठी विरोधी पण चुकीचं काम होऊ देणार नाही यात काही शंका नाही. एकदम क्लिअर आहे. संजीव मोहनच्या मार्गदर्शनाखाली जे जे कामं मंजूर झालेले आहे ते सर्व कामं आम्ही परिपूर्ण करू. कोणतंच काम थांबणार नाही. आणि अजून म्हणजे पहिल्याच टप्प्यात नगरपालिकेची सत्ता येताना 8च दिवस झाले. डीपीटीसीच्या माध्यमातून जर 3 कोटी रुपये प्रभाग क्रमांक 21ला जर मान्य आमच्या वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार जर देत असणार त्याचा अर्थ काय की त्यांच्या शहरात विरोध नाहीये. शहराच्या विकासासाठी त्यांनी 3 कोटी रुपये दिलेले. जिल्ह्यात झालेल्या जेवढ्याही नगरपालिका झालेल्या जिंकलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिले फळणारं भुसावळ नगरपालिकेचं कारण काय, याच्यात राजकारण हा विकास कारण आहे. या विकासकारांच्या माध्यमातूनच 3 कोटी रुपये आलेले आहे आणि याच्या पुढे 300 कोटी परत येतील. विकासासाठी संजय भाऊ सावकारी कधी मागे हटणार नाही. विकासासाठी आम्ही सोबत आहे, परंतु चुकीच्या कामाला आम्ही सोबत राहणार नाही आणि पुढे सह्या करणार नाही. एवढंच आमचं या पत्रक आणि आम्हाला वादविवादी करायचं नाही. शहर शांततेत घ्यायचंय, शहराच्या विकासाला आणि शहराच्या व्यवसायाला पुढे न्यायचंय, हेच आमचं उद्दिष्ट आहे. की आम्ही त्या दिवशी जे काम बंद पाडलं होतं 4-5 दिवसा अगोदर, त्याच्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला होता. आम्ही कोणत्याही विकास कामाला अडथळा आणलेला नाही आहे आणि ह्या पुढेही आणणार नाही. जे चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्ही सदैव नगराध्यक्षताई यांच्या सोबतच आहे आणि आमची जिथं जरूरत पडेल आम्ही त्यांच्यासोबत आहे. बाकी चुकीच्या कामाला आम्ही समर्थन देणार नाही, चुकीच्या कामांसाठी आम्ही सह्या करणार नाही. कारण की मी मागील 2001 पासून नगरसेवक आहे. मध्यंतराच्या काळामध्ये आम्ही चुकीच्या सह्या दिल्यामुळं आता काही नगरसेवकांना इथं काही त्यावेळेचे की त्यांना लाख 2-2 लाख रुपये दंड भरावा लागला होता. त्याचं सबूत माझ्याजवळ आहे. जेणेकरून अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही चुकीच्या कामांना, चुकीच्या ठरावांना विरोध करू. आई सवारी महाराजा महाकाली
subscribe now and press the bell icon. Never miss an update.